76वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला। त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पनवेल परिसरात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। यामध्ये कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, जिल्हा परिषदेची मराठी शाळा, गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल आणि गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला सलामी दिली। दरम्यान गव्हाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली। या सभेत मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उल्वे नोडमध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि मैदानाचा नव्याने ठराव करण्यात आला। तसेच पाणी टंचाई, अनधिकृत बांधकाम या विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शकुंतला रामशेठ ठाकूर हे स्वखर्चातून गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले। यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि TN घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत अनंता ठाकूर, गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रघुनाथ शेठ घरत, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि गव्हाण ग्रामपंचायतीचे प्रशासन महेश गबाडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। परिसरात विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता ठाकूर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, रघुनाथ घरत, रामदास पाटील, भाऊ भोईर, ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, कामिनी कोळी, उषाताई देशमुख, कमलाकर देशमुख, रतन शेठ भगत, अमृत शेठ भगत, किशोर पाटील, ग्रामविकास अधिकारी विजय कुमार राठोड, अनिल देशमुख, रघुनाथ शेठ देशमुख, राजेंद्र देशमुख, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, भाऊशेठ पाटील, वसंत शेठ म्हात्रे, सचिन घरत, वामन म्हात्रे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्राचार्या प्रणिता गोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अस्मिता बोबटकर, आरोग्य सहाय्यक अशोक पालकर, संजय गावंडे, सचिन सोनावणे, संजय वाघमारे, प्रवीण कोळी, जगदीश कदम, मोहन जगताप, अंकुश कोळेकर, भक्ती पालकर, सुलभा गायकर, मनीषा भोडवे, सुवर्णा डोईफोडे, चारुशिला धुर्वे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। काल एक वेगळी मीटिंग झालेली आहे। मागच आपण 2017-18 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कोपर फाट्यावर बसवावा अशा प्रकारची आपली चर्चा झाली। जर शिवजयंतीला आपण गव्हाण गावातून मिळवून घेतो आणि सगळीकडनं गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेंदर, बेलपाडा, नावाखाली कुठनं येतात, कुठं सुद्धा आपले नागरिक येत असतात आणि तिथं शिवजयंती आपण साजरी करतो। त्या शिवजयंतीच्या वेळेला 8-10 वर्षापूर्वीच साधारणतः लक्षात आलं की जो शिवाजी महाराजांवर पुतळा बसवलेला आहे त्याला थोडे फ्लॅग जात आहे। मग आपण त्याला जराशी लांबी भरून किंवा पेट मारून जो करत असतो पण तो जास्त दिवस चालणार नाही। खरं तर निंबावणे साहेबांच्या आणि भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला 1981 साली इसार कंपनी विरुद्ध आपण आंदोलन केलं होतं, रस्ता तोडला होता आणि त्या तिथं भरती करता आणि त्याचबरोबर आपल्या सुविधा मिळण्याकरता म्हणून आंदोलन केलं होतं। भगत साहेबांनी तिथं उपोषण वगैरे भगत साहेबांनी उपोषण नाही केलं पण रस्ता रोका करून तिथं आपण रस्ता अडवलेला होता आणि त्यावेळेला आपण सगळ्या नागरिकांनी त्यावेळेला छत्रपती शिवाजीला ठेवला आणि त्याला ते घ्यायला जातात। आता दरवर्षी आपण तिथे जातो शिवजयंतीला आणि त्यावेळेला आपण भाषण करतो। त्यावेळेला तिथं पुढल्या वर्षी आपण नवीन जागेत जाऊ अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा बसलेला असेल तिथं आपण काय मिळवून करतो म्हणतो, पण गेली 10-12 वर्ष 8-10 वर्ष हे होत नाही। 2018 मध्ये पहिलं पत्र आपण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर चिटकवले अंजिना दिलं आणि त्यांना सांगितलं का हा अश्वारूढ पुतळा इथं तुम्ही आम्हाला त्यासाठी जागा द्या, बांधून द्या।
चांगली डेव्हलप करून द्या. 2008ला मी त्यावेळेला ही रिझर्व्ह पक्षीय कमिटी होती, त्या कमिटीचा अध्यक्ष होतो. आणि त्यानंतर मग महाविकास आघाडी आली, राज्यात आल्यानंतर त्यांनी काही लोकांनी थोडंसं वेगळी कमिटी स्थापन केली. पूर्वीची ज्या कमिट्या बैठका होत होत्या त्या सगळ्या सर्वपक्षीय होत होत्या. अगदी JNPच्या चेअरमनकडे सुद्धा बैठक होत असताना माननीय बारणे साहेब खासदार झाले, मी माजी खासदार, पण माझ्या नेतृत्वाखाली बारणे साहेब, दोन्ही आमदार, पनवेलचे आमदार, मुंबईचे आमदार आणि JNP ट्रस्टी सगळे जाऊन चर्चा त्यांच्याशी करत होतो. आणि पनवेल उलट तालुक्यातील आपल्या ज्या समस्या आहेत त्या तिथं मांडत होतो, चिटकोकड मांडत होतो. आपल्याला आता आपल्या उल्हापूरमध्ये एअरपोर्ट येत आहे, बऱ्याचशा आपल्याला ज्या अपेक्षा आहेत साहजिकच आहे. आपल्या भागात एअरपोर्ट येतोय तर त्या दृष्टीनं आपल्याला इथं ज्या नोकऱ्या येतील, सुविधा उद्योग येतील, त्यात पहिल्यांदा आपल्याला प्राधान्य मिळालं पाहिजे ही रास्त आपल्याशी मागणी आहे. पण हे 2001 साली मी यावेळेला खासदार होतो. पहिल्यांदा मी खासदार 1998ला झालो, दुसऱ्यांदा 1999ला झालो, 99 ते 2004 मी खासदार होतो. त्या दरवर्षी अनेक प्रकारचे दिबा पटला साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भगत साहेबांच्या मशिलाला आदेश करत होतो. तर त्यावेळेला शिडकोचे MD धुमाळ नावाचे होते 2001ला. त्यावेळेला त्यांनी मी खासदार असताना ते माझ्याकडे येत होते आणि हा एअरपोर्टचा प्रोजेक्ट पुढे ढकलण्याकरता दिल्लीमध्ये मी प्रयत्न करावे यासाठी मला ते सारखे सांगत होते, सुरू कामाला देत होते. आणि तेव्हापासून चाललं होतं. मग आम्ही शिडकोच्या MD बरोबर माझ्या नेतृत्वाखाली माननीय माझे आमदार दत्तशेठ पाटील, विवेक पाटील आणि सगळे त्यांच्याबरोबर आम्ही शिडकोची बोलणी करत होतो. त्यावेळेला आम्ही मागणी केलेली आहे की या एअरपोर्टमध्ये येणाऱ्या सगळ्या नोकऱ्या आम्हाला पाहिजे. आता नोकऱ्या पाहिजे म्हणजे त्या दर्जाचं शिक्षण पाहिजे. म्हणजे आपल्याला नुसतं नोकरी पाहिजे तर कुठली नोकरी कुणालाही देणार नाही. त्या जागेकरता त्याचे एक त्याचं ठराविक शिक्षण त्यांनी ठेवलेलं असतं, पात्रता ज्याला म्हणतो आपण, तर ती लागते. त्याचे कोर्सेस सुरू करावेत म्हणूनही आम्ही सांगितलं होतं. त्या मग एअरपोर्टमध्ये काय सगळ्याला काही विमान उडवायची नोकरी मिळायचं सांगितलं. पण विमानतळावर विमान उडलं उतरलं पण आजूबाजूला बरेचसे उद्योग त्यांच्याकडे निघतात. विमानतळामध्ये लाभार्थी असं असतं ना, स्वातंत्र्याला जातात त्यांच्याकरता काय लागतं, आपण गुच्छ देतो. ती जागा आम्हाला मिळाली जिथं साधारणतः विविध प्रकारचे कपड्यांचे असतील, याची असतील, त्याची असतील, ती दुकानं वगैरे असतील, ते स्टॉल निघाला म्हणतो आपण. ते स्टॉलमध्ये आम्हाला प्राधान्य असावं अशा प्रकारच्या मागण्या केल्या. आता तुम्ही मागणी करू नका, पण उद्योग करायला काय हरकत नसतं. आपण उद्योग रोडमध्ये 10 वर्ष दुकानं केलीच नाही, एकच दुकान आहे मला वाटतं सेक्टर 9 का, सेक्टर 9 मध्ये एक दुकान दाखवलं दिसतंय का, 2 आहेत का, बाकी कुठं नाही. आडवी वाटली उभी वाटली आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यावर नाही. पण एअरपोर्टमध्ये आल्यानंतर ते दुकानं असणार आहे नाही का, तर ते ती दुकानं सुद्धा गावाला मिळावी जागा. दुकान म्हणजे विकू नका, दारू ठेवू नका, दारू विकायला काय दारू घ्यायला बसले नाही. तर त्यामुळं आपल्याला जे काय तिथले स्टॉल आहे ते काय ते इतकंच नाही. ते आलं विमानतळालं की बाहेर टॅक्सीच्या टाळा, रिक्षाच्या टाळा, आपल्याला रिक्षावाले बऱ्यापैकी झाले, भरपूर झालेले आहेत. तर त्या तिथे सुद्धा त्या तिथं जे मेंटेनन्स असेल, टॅक्सीचं असेल, कारचं असेल, तर त्याकरता सुद्धा जागा हॉटेल फुलपटी होतील. आता 5 स्टार हॉटेल पण होतील. मग त्या दृष्टीनं त्यामध्ये सुद्धा जर प्लॉट दिले काय दिले तर ते स्थानिकांना त्यात भूमी पुत्रांना जास्त आणि स्थानिकांना प्राधान्य द्यावं. या सगळ्या मागण्या आम्ही त्या धुमाळ करत त्यावेळेला केल्या. 2001 आज 2025 वर्षाला किती 24 हे भांडणं आमचं 24-25 वर्षापासून किंवा त्याच्या अगोदरपासून आपलं चालू आहे. आणि अशा पद्धतीनं या इथल्या लोकांना पाहिजे. मग आपलं म्हणणं होतं की जर तिथं वाशीमध्ये विष्णू शिवाजी महाराज आहे, चेंबूरवरून आपण मुंबईवरून यायला लागलो तिथे शिवलक्ष्मी हॉटेल आहे, त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहे, शिवसृष्टी आहे, सर्व आहे. पनवेलही आपल्याला महापालिकेने घेतलेलं आहे. तसं या फुलावर जाताना आणि येताना आपलं कोकण फंडात आहे तो एक
जाणाऱ्या येणाऱ्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावं. सगळी मला गाडीतल्या गाडीत टाकण्यात उतरून होण्याची गरज नाही, पण तशा रीतीनं अशा पुलाच्या उंचीचा एक छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यावरती घोडेस्वार झालेला शिवाजी पुतळा असावा अशा प्रकारची इच्छा त्यावेळा त्या कमिटीने निर्माण केली. महेंद्र घरात आणि आम्ही अभिषेक भगत जयंत माते आणि सगळे त्यामध्ये होतो. त्यासाठी मग आपण छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रवादी पुतळा उभारणी व सुशोभीकरण समिती नावाची संस्था केली. त्याचा अध्यक्ष मी रामशेठ ठाकूर आहे, उपाध्यक्ष जयंत माते आहे, दुसरा उपाध्यक्ष अभिषेक भगत आहे, तिसरा सदस्य आता प्रशांत ठाकूर आहे, चौथे सदस्य आमदार महेश बालदे आहे आणि सरचिटणीस महेंद्र सरत आहे. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 30-35 असे बाकी कमिटी कार्यकारी सदस्य आहे. बाकी सदस्य आपण सर्वच आलो. पण इथं गव्हाण ग्रामपंचायत ताब्यात ज्याची देखरेख असावी ही देखरेख असावी. तर त्यावेळेला आपण 2018 साली पत्र लिहिली चिटकोट यंगीना की इथे एक चांगला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद उचलायचा व्हावा आणि त्याच्याबरोबर त्याच्या पुढे एखादं चांगलं असं मैदान व्हावं. ज्या मैदानात आपण मुंबईचं मैदान मुंबई म्हणली की शिवाजी पार्कचं नाव सर्वांना माहीत आहे. आझाद मैदानाला तिथं मुख्यमंत्री सेक्रेटरी झाला. आझाद मैदान म्हणजे मुंबईमध्ये मैदान हजारो असतील, शेकडो नाही हजारो असतील, इतकी मोठी मुंबई आहे. पण त्याच्यामध्ये नावं आपण ठराविक घेतो. तसं या भागातून जाताना समुद्रामध्ये जाताना पहिलं आपलं गव्हाण ग्रामपंचायत लागते. पलीकडनं येताना पुन्हा उतरतो कुठेतरी गव्हाण ग्रामपंचायत उतरतो. गव्हाण म्हटल्यानंतर गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेरगड, बेलपाडा अशी 5 गावची आपली ग्रामपंचायत आहे. पण आता 5 गाव नुसती राहिलेली नाही. आता सेक्टर इथं 8 आहे, कोपरजवळ त्या बाजूला 9 आहे, तिकडे 15 आहे, शेलगडकडे गेलो 16 आहे, इथं सेक्टर 13 आहे, 14 आहे आणि उद्यापासून गेला तर सेक्टर 1, 2 पासून आता जी विमानतळासाठी गावं जी होती ती आणून इकडे नंतर वाहन ग्रामपंचायत बसवली. त्याकडे वाहन तिकडे जागा आहे तशीच तिथं आता सेक्टर 23, 24, 25 पण झाली. म्हणजे 20 एकूण झाले. हा उर्वरित सगळं झाला. आता आपण गव्हाणवाले राहिलो नाही, आम्ही शिवाजीनगरवाले राहिलो नाही. आमचं गावाचं नाव शिवाजीनगर, पण आता पत्ता सेक्टर 10 याचा आमचा पत्ता काय झाला सेक्टर 10 कोपरच्या बाजूला सेक्टर 8, पलीकडच्या बाजूला सेक्टर 9, तिकडचं गेले की सेक्टर 15, 16. म्हणजे आता आपल्याला सगळ्या सेक्टरचा शिक्का वाचणार आहे. मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या त्याच्यामुळं. तर हे सगळ्यात करतात. आता हे शिवाजी महाराज शिवाजी महाराज एकट्यासाठी नाही, ते आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे मेन आहेत, भारताचे महापुरुष आहेत आणि तशा दृष्टीनं त्यांचा तो आशीर्वाद तुला असावा. आणि म्हणून तुम्ही आम्हाला जागा द्या. माझं पत्र आहे ते माझ्या सहीचं आणि त्यामुळे आपण म्हटलंय की सर्वपक्षीय कमिटी आणि गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये आम्ही अर्ज केलाय त्यांना की अशोकपुरीबाबत की आम्हाला इथं जागा द्या आणि तो एरिया सुशोभित करून द्या. सुशोभित म्हणजे काय, झाडं लावणं, कंपाऊंड टाकणं, आणखी जे काय व्यवस्थित चांगलं करायचं आहे ना तसं सर्व करून द्या अशा प्रकारचं. आता ते दिल्यानंतर आता विशेष असं झालं 18, 19, 20, 21, 22, 23, 24 इतकी वर्ष दरवर्षी माझे पत्र आहे. आपल्याला इतक्या मोठ्या अठ्ठावीस पत्रांचा चिटकोला आपण दिलेले आहे या कमिटीने. शिवाजी महाराज दुसऱ्या कमिटी मार्फत बदलले आहे. त्याच्यामुळे 18 मध्ये पत्र दिलं त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही. 19 मध्ये आमदार प्रशांत ठाकूर ज्या वेळेला चिटकोचे चेअरमन झाले त्यावेळेला त्यांनी एक मिटिंग बोलवली. त्या मिटिंगमध्ये चिटकोचे चीफ इंजिनियर होते, त्यांचे एसी होते, त्यांचे प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आहे ते कुठं काय काय टाकायचं, कुठं बिल्डिंग, कुठं शॉप, कुठं काय ते प्लॅनिंग डिपार्टमेंटचे प्रमुख होते. सेक्टर वाईज वगैरे आपली करतात ते सर्व होते मानकर म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपल्या मार्फत आमदार आपले महेंद्र कामगार नेते ते त्या मिटिंगला गेले होते. प्रशांत ठाकूर चेअरमन असताना त्यांनी त्या सर्वांना बोलवलं होतं आणि त्याची चर्चा झाली की इथे गावकऱ्यांची मागणी आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा आणि मग त्याकरता जागा मागितली. तर ही जागा मागितली आणि सुशोभित करून द्या असं सांगितलंय. अधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्याला ती जागा देता येईल का, जागा आहे का. ते मानकर नावाच्या प्लॅनिंग मध्ये आपण जागा आहे आपल्याकडे देता येईल. किती जागा देता येईल, त्यातलं अर्धा हेक्टर म्हणजे 1.25 एकर ना, अर्धा हेक्टर म्हणजे 1.25 एकर जागा जी आहे ती आपल्याला पुतळ्याकरता देता येईल शिवसृष्टी करता.
आणि 2 एकर म्हणजे 5 एकर जागा हे मैदानाकरता देता येईल. म्हणजे त्यांच्या त्या मिटिंगमध्ये ठरलंय ते मुनीस शिल्पूकडं त्याच्या हेडक्वार्टरचं ते आहे. आणि मग ह्या प्रकारे त्या मैदानावर काय करावं, शिवाजी पार्क सारखं ते मैदान त्याचा वापर तर शिवाजी पार्कचा वापर तसा करतो. शिवाजी पार्कचा मैदान तुम्हाला माहित आहे, राज ठाकरे अर्ज करतात माझी मिटिंग पाहिजे दसऱ्याला, उद्धव ठाकरे अर्ज करतात माझी मिटिंग पाहिजे दसऱ्याला, शिंदे साहेब झाल्यानंतर त्यांना म्हणणं आहे आमची मिटिंग पाहिजे आहे. आता एकच गावामध्ये ठिकाणी मिटिंग कशा करते, मग काय काय वेळा विकेशी पार्कमध्ये काय मिटिंग होतात, कुठं काय होतात. पण त्या शिवाजी पार्कचं जागाचे महत्व असं आहे की सुरुवातीला पासून जे मैदान झाले तशा प्रकारचं तसं हे मैदान जे आहे हा पुतळा समिती जी आहे त्याचं नियोजन आपल्याला सगळ्यांना लाभ पद्धतीने करायचं आहे. त्यावेळेपासून आम्ही महेंद्र घरात एक म्हटलेलं आम्ही बसून ही योजना करत आलोय आणि त्याप्रमाणे त्या इथं पुतळा जागा देतो. आता आपली जमीन येतली 15,000 रुपये एकराप्रमाणे शोधतो, बरोबर आहे ना. एक 1.25 एकर जागा आपण मागितली ते शेतकरी आपल्याला पत्र पाठवलं ग्रामपंचायतीला. काय पत्र पाठवलं, 5,35,00,000 रुपये भरायचे का आपण, नाही भरायचे ना. बाकीला सगळ्यांनी 1 रुपया दिला जमिनी DY पाटीलला याला त्याला. आज विषय असा ठेवलेला आहे की आता आपण मागणी करायची आहे आम्हाला 1 रुपयाने हे द्यावं. म्हणजे संविधान तसं सरपंच बसल्या माहिती ना. तर त्या सरपंच असताना शिडकोनं पत्र दिले. म्हणजे आपण जेव्हा पत्र सांगत 18 मध्ये 19 मध्ये 20 मध्ये देत होतो तेव्हा त्यांचं एक पत्र आलं आपल्या भोगापासून लावता जागा द्या जागा द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की टाटा कंपनीचं ब्रेक बनवण्याकरता गर्ड बनवतात आणि त्याच्यामुळे ते तिथं काम चालू आहे. ते संपल्यावर आम्ही तुम्हाला जागा देऊ त्यावेळेस ना पत्र असं आलेलं आहे. आणि त्यावेळेला त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं आपण परत पटवलं काय करताय अजून, त्यामध्ये 2023 मध्ये काम पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला जागा देऊ. जसं काम पूर्ण झालं आपल्या प्राईम मिनिस्टरच्या बाबतीत मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं, परत पत्र दिलं. आता पूल पूर्ण झाला, उद्घाटनही झालं, आता तुम्ही जागा द्या. आणि जागा देताना आपण पत्र काय दिलं की 5 कोटी भरावं 35 लाख. तर त्याच्यामुळे आता आम्ही परत मागणी करतोय. काल आम्ही तो विषय आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पाटील यांच्यासमोर ठेवला. काल त्यांनी आम्ही आपली मिटिंग घेऊन ती शिवपुतळा कमिटीची त्याच्यानंतर मी दास्ता फाट्यावर गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास महाराजांचा जो पुतळा आहे त्यातल्या आपल्या काय काय सुविधा आहेत हॉल ठेवलंय, मिटिंगचं ठेवलेलं आहे, महिलांच्या करता एक ठेवलेलं आहे, दहली पात्र आहे. सर्व याच्यातून ते पाहिलं आणि छान सुंदर असं त्यांनी केलेलं आहे. मग आता कालच्या मिटिंगमध्ये आमचा ठराव झाला. त्यावेळेला ठराव झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठराव ठरलंय की तशा प्रकारचं चांगलं प्लॅनिंग करून येईल ते आपण गावच्यासाठी नाही बांधायचं, त्या खेड्यामध्ये असं नाही करायचं, तर प्लॅनिंग करून त्याप्रमाणे करावं. ही जबाबदारी आमदार महेश बांधीवर टाकलेली आहे. प्रशांत ठाकूर महेश बांधी त्यांनी करायचं आहे. त्याची काय होता ना रचू काय होता कालची मिटिंग तो होता, हे पण माझे पण होता, जे म्हटले पण होते. त्या मिटिंगमध्ये सगळ्यांच्या ठरलेलं आहे की ह्याचा फरक त्या दोन्ही आमदारांनी घ्यावा आणि त्याप्रमाणे दोन्ही घ्यावं. तशाच सगळं 2020 साली एकदम आपल्या सव्वीस जानेवारीला ठराव झालेला आहे. त्याचं पत्र आपण शिवसेना दिलंय, डिग्री झालेलं आहे की मग ह्या याच्याकरता 10-12 वर्ष रामशेठ ठाकूर प्रयत्न करतायत. तर त्याच्यामुळं त्या मैदानाला रामशेठ ठाकूर मैदानाचं नाव द्यावं. शिक्षक महेंद्र करत आहेत, अनुमोदन विजय करत आहेत. त्याच्या ठरावाखाली सचिनची सही आहे, रघुराम सिंगची सही आहे, आपल्या सगळ्यांच्या त्या सगळ्या